नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। शिंदे सेनेनं आजकाल महाराष्ट्रभर आपला जितका विस्तार होईल तेवढा विस्तार करण्याचा दृढ निश्चय केलेला दिसून येतो। शिंदे जरी सरकारमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या पसरत असल्या तरी मात्र शिंदे यांनी आपला पक्ष जास्तीत जास्त बळकट होण्यासाठी जी पावलं टाकलेली आहेत, ज्या चाली टाकलेल्या आहेत त्या मात्र निश्चितच वाखाणण्याजोग्या आहेत। कारण एकीकडे शिंदे यांच्या मंत्र्यांना आणि शिंदेना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही अटकाव केले जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत की त्यांनी असं उधळू नये म्हणून मंत्र्यांवर आणि शिंदेवर सत्ता नियंत्रण राहावं अशी एक भावना भारतीय जनता पार्टीची किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असावी, म्हणूनच काही चाली भाजपातर्फे खेळल्या जात असल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात। पण एकनाथ शिंदे हे सर्वांना पुरून उरतील अशीच त्यांची एकूण चाल दिसून येते। कारण एकनाथ शिंदेने ज्या उद्धव ठाकरेंना ऐनवेळी दगा दिला, अर्थात तो दगा दिला की अनेक दिवसांची अस्वस्थता त्यावेळी ज्वालामुखीच्या रूपानं बाहेर पडली, स्फोट झाला। ही नेमकी कारण काय आहेत ती अर्थातच राजकारणातील प्रत्येकाला माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वभावावर नेहमीच टीका होत असते। उद्धव ठाकरे हुकुमशाही पद्धतीने वागतात असंही सांगितलं जातं आणि त्यामुळेच शिंदे आणि त्यांच्याबरोबर बाहेर पडलेले 40 आमदार यांनी जो वेगळा गट केला आणि महाराष्ट्रात सत्तांतर केलं आपणा सर्वांना ज्ञात आहेच। आज जो बोलायचा विषय आहे आपला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मिशन टायगर म्हणून एक शिवसेनेच्या सभासद नोंदणीचा एक मोठा कार्यक्रम आखलेला आहे आणि याद्वारे जास्तीत जास्त महाराष्ट्रभर शिवसेना कशी पसरेल आणि शिवसेनेचा जो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा जो वाघ, हे शिवसेनेचं जे ट्रेडमार्क म्हणू आपण, हा जो ट्रेडमार्क आहे त्या वाघाच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर वाघाची डरकाळी कशी पसरेल आणि शिवसेना कशी रुजेल वाढेल यासाठी एकनाथ शिंदेनी बरेच प्रयत्न सुरू केलेले आहेत। अर्थात सर्वाधिक त्यांचं लक्ष आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यावर। पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पहिल्यापासूनच भक्कम होती। सातारा असो, सांगली, कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं चांगल्यापैकी बस्तान बसवलेलं होतं, पण अलीकडच्या काही काळात मात्र ते डळमळीत झालेलं आहे। हे जे बस्तान होतं, हे जे किल्ले बांधलेले होते, हे जे गडकोट होते शिवसेनेचे, त्याचे बुरुज बऱ्यापैकी ढासळू लागल्याचं चित्र गेल्या 8-10 वर्षात होतं। बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जी शिवसेना होती ती अलीकडे नाही अशी सरळ सरळ चर्चा सुरू झाली। याचं कारण सुद्धा तसंच होतं की 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे किती आमदार होते आणि आज किती आमदार आहेत हा खरा फरक आहे। 6 पेक्षा जास्त आमदार असूनही उद्धव ठाकरेंनी त्या काळात कोल्हापूरला मंत्रिपद दिलं नाही आणि त्यामुळं शिवसेनेची जी ढासळण्यास सुरुवात झाली, शिवसेनेचे बुरुज जे ढासळण्यास सुरुवात झाली त्याचा प्रत्यय अगदी 2019 पर्यंत आला। 2019ला तर शिवसेनेची काय अवस्था होती विधानसभेला हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। 2019ला जरी शिवसेनेचे दोन्ही खासदार झाले असले तरी आमदारकीचं चित्र मात्र पूर्ण ढासळलेलं होतं आणि म्हणूनच जेव्हा सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी मूळ शिवसेना आपलीच म्हणून सांगितलं आणि जे आपलं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं सोबत आणलं आणि जो ट्रेडमार्क होता वाघाचा बाळासाहेब ठाकरेंचा तो सुद्धा एकनाथ शिंदेनी सोबत आणला आणि आपलीच खरी शिवसेना यांच्या बाजूनं निर्णय सुद्धा मिळाला आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे म्हणून आज सुद्धा त्यांना मान्यता मिळालेली आहे। या शिवसेनेला वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेनी जी पावलं उचललेली आहेत त्यात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा इथं सभासद नोंदणी सर्वाधिक होण्यासाठी जी जबाबदारी दिलेली आहे ती अर्थातच खासदार धैर्यशील माने यांच्यावर। खासदार धैर्यशील माने यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास इतका का, तर त्याला कारणही तशीच आहेत। जेव्हा धैर्यशील माने 2019च्या लोकसभेच्या तोंडावर शिवसेनेत गेले, उद्धव ठाकरेंनी त्यांना बळ दिलं। उद्धव ठाकरेंनी त्यांना इतकं जवळ केलं की धैर्यशील माने म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व असंच चित्र निर्माण झालं होतं। त्याचं कारणही असं आहे की धैर्यशील माने यांचं वक्तृत्व इतकं चांगलं आहे की ते वक्तृत्वाच्या जोरावर सभाच नव्हे सभेला खिळवून ठेवतात, पण प्रत्येकाच्या हृदयात घुसण्याचा प्रयत्न हे धैर्यशील माने करतात। आणि जेव्हा शिवसेनेत फूट पडली, शिंदेचं सरकार आलं, त्यावेळी धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत गेले। एकनाथ शिंदे यांनी हा मोहरा ओळखलेला होता, कारण ज्या उद्धव ठाकरेंनी धैर्यशील माने यांना ताकद दिली एवढंच नव्हे तर आदित्य ठाकरे यांना सुद्धा सांगितलं होतं की धैर्यशील यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांचं वक्तृत्व जसं आहे तसं तुम्ही वक्तृत्व शिका, तुमची महाराष्ट्रावर छाप पडेल। पण ही संधी आदित्य ठाकरेंना जास्त काळ मिळाली नाही, कारण शिवसेनेत फूट पडली आणि धैर्यशील माने अर्थातच एकनाथ शिंदेकडे गेले। एकनाथ शिंदेने सुद्धा आज धैर्यशील मानेंना एवढं खांद्यावर घ्यायचं कारण म्हणजे धैर्यशील माने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारा एक सच्चा कार्यकर्ता,
हुशार कार्यकर्ता. 15 वर्षापूर्वी जेव्हा धैर्यशील माने जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी ते लॅपटॉप घेऊन जिल्हा परिषदेत सभेला येत असे आणि सर्वसाधारण सभेत ते लॅपटॉपद्वारे आपलं प्रेझेंटेशन सादर करत असत. मग हा त्यावेळी सदस्यांना एक नवखाच विषय होता. एवढंच नव्हे तर प्रशासनाला या नवखा विषय होता. प्रशासन जरी कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हाताळत असले तरी धैर्यशील मानेचे जे काही प्रोजेक्ट होते, जे काही त्यांचे आराखडे होते, हे थेट धैर्यशील माने लॅपटॉपद्वारे थेट दाखवत होते आणि त्यामुळे एकूणच सभागृह अवाक होत होतं. असा हा कार्यकर्ता पुढे हळूहळू अधिक सुधारणा होत गेली त्यांच्यात आणि आज नेता झालेला आहे, खासदार झालेला आहे. सलग 2 वेळा खासदार झालेले धैर्यशील माने आज एकनाथ शिंदेच्या नजरेत भरलेले आहेत. एकनाथ शिंदेना आज हा एक असा खासदार वाटतो की ज्याच्यामुळं शिवसेनेला बहर येणार आहे, शिवसेनेला चांगले दिवस येणार आहेत. कारण हुशार, संसदेत सुद्धा हिंदी असो इंग्रजीमध्ये असो थेट वक्तृत्वाद्वारे छाप पाडणारा हा खासदार एकनाथ शिंदेनी हेरला आहे. म्हणूनच आज पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ शिंदेनी धैर्यशील मानेंवर दिलेली आहे. सभासद नोंदणी अभियानात धैर्यशील माने यांना 3 जिल्ह्याचं टार्गेट दिलेलं आहे. या 3 जिल्ह्यात जितकी सभासद नोंद वाढेल तेवढा धैर्यशील माने यांचा फायदा होणार आहे. कारण या 3 जिल्ह्यातील सभासद नोंदणी एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. सातारा हा तर एकनाथ शिंदेचा होम डिस्ट्रिक्ट, होम पिच आणि धैर्यशील माने यांचं होम पिच म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात धैर्यशील माने यांनी सभासद नोंदणी वाढवावी आणि आपली ताकद दाखवून द्यावी असंच जणू टार्गेट एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांच्या समोर ठेवलेलं आहे. धैर्यशील माने यांना यातून आता आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवायचं आहे. धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील 2 तालुके येतात. त्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा केंद्रबिंदू हे धैर्यशील माने आहेतच आहेत. पण सातारा जिल्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतःचा सातारा जिल्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांच्याकडे सोपवलेला आहे. आणि या 3 जिल्ह्यात शिवसेनेची सभासद नोंदणी वाढवा म्हणून आदेश दिलेले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने आहे 30,000 शिवसेनेचे सभासद झालेच पाहिजेत असं सुद्धा टार्गेट एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील मानेंना दिलेलं आहे. अर्थात हे टार्गेट पूर्ण करण्यात जर धैर्यशील माने यशस्वी झाले तर भविष्यकाळ धैर्यशील माने यांना निश्चितच उज्ज्वल राहणार आहे, हेही तितकंच खरं आहे. एकनाथ शिंदेच्या मिशन टायगरला हा जो एक उमदा टायगर मिळालेला आहे, धैर्यशील मानेच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्रात मिळालेला टायगर खरोखरच हे क्षेत्र व्यापतोय का आणि या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करतोय का हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहायचं असेल. आणि त्यात जर धैर्यशील माने सक्सेस झाले, विजयी झाले तर निश्चितच त्यांना भविष्यात काय मिळणार आहे हे आम्ही तुम्हाला पुढच्या भागात जरूर सांगणार आहोत. पण आजच्या घडीला सभासद नोंदणी पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर आपण या विषयावर बोलू. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.